नमस्कार, मी ज्योतिर्विद नरेंद्र जोशी. ज्योतिष तारांकित या चॅनेलच्या माध्यमातून आज आपण मार्च 2024 हा महिना कसा जाईल या अंतर्गत राशीफल पाहणार आहोत. आणि आजची शेवटची रास मीन रास या राशीचं राशीफल पाहणार आहोत. या मीन राशीत एकंदरीतच 3 नक्षत्रांचा समावेश होतो. एक पूर्व भाद्रपद, त्याचं शेवटचं चरण आणि उत्तरा भाद्रपदाची आणि रेवतीची सगळी चरण असा यांचा समावेश होतो. एकंदरीतच जलतत्वाची असलेली ही मीन रास आणि सद्गुरू श्री बृहस्पती किंवा गुरु महाराजांचा या राशीला वरद हस्त आहे. एकंदरीत जरी या राशीला शनी 7.5 असली तरी सुद्धा देखील काही व्यक्तींना मात्र काळजी घ्यावी लागणार आहे. ती यासाठीच की ते मनानेच खचलेले आहेत. तर असं हे खचून न जाता पुन्हा उभारी घेणं हे अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे ह्या राशीला. कारण कोणतेही वादळ येण्याच्या शक्यतेनेच जर आपण डळमळीत झालो तर पुढची सर्व कर्म जी आहे हे नीट होणार नाही, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. किंवा संकटाला सामोरं जाताना मनात कुठलाही किंतु परंतु राहणार नाही आणि आपली विल पॉवर, इच्छाशक्ती ही उत्तम जर ठेवली तर निश्चितपणे हा मार्च महिना अतिशय उत्तम जाणार आहे. ज्या व्यक्तींचं पूर्व भाद्रपद हे नक्षत्र आहे अशा व्यक्तींना आर्थिक बाबतीत थोडासा निश्चितपणे दिलासा मिळणार आहे. तर कलाकार व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ होतील. नवीन कॉन्ट्रॅक्ट्स मिळतील, नवीन संधी प्राप्त होईल. अनेक जणांना ओळखीतून ही सर्व कामे मिळतील. बरेच दिवस या संधीची जे वाट पाहत होते त्यांना आयताच हा विषय आशय समजून दिल्याने या संधी मिळतील. नोकरीत निश्चितपणे स्वतःच्या कर्तृत्वाने, कामगिरीने चांगलं काम केल्याचं बक्षीस म्हणून पगार वाढ होण्याची अधिक शक्यता आहे. तर सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या बऱ्याच दिवसात ज्या काही त्यांच्या मागण्या पेंडिंग होत्या, प्रलंबित होत्या, त्या त्यांच्या निश्चितपणे मान्य होतील आणि त्यामुळे हा महिना अतिशयच त्यांना उत्तम जाणार आहे. ज्या व्यक्तींचं नक्षत्र उत्तरा भाद्रपद असं आहे अशा या व्यावसायिक वर्गाच्या खर्चाचं प्रमाण मात्र वाढेल. त्यामुळे एकंदरीतच व्यवसायाचं जे नुकसान आहे ते होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर काही जणांची कर्ज प्रकरणं जी आहे ती लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. व्यवसायात काही जणांना हितशत्रू मार्गात आल्यामुळे त्यांचे काही प्रोजेक्ट्स, कामं ही मागे पडतील, रेंगाळतील. तर काही व्यक्तींच्या बाबतीत त्यांची नोकर वर्गाची, कामगार वर्गाची जी कमतरता होती ती जास्त जाणवल्यामुळे, वेळेत काम न झाल्यामुळे काही आर्थिक नुकसान या महिन्यात होऊ शकतं. पुढचं नक्षत्र आहे रेवती नक्षत्र. ज्यांचं हे नक्षत्र आहे अशा ह्या व्यक्तींच्या एकंदरीत स्थावराच्या संदर्भातून, जमिनीच्या संदर्भातून आणि मोठे आर्थिक लाभ ह्या महिन्यात होणार आहे. आणि या आर्थिक जमिनीविषयक मोठ्या कामगिरीमुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. बराच काळ प्रलंबित असलेलं मोठं कर्ज या आर्थिक बाजूच्या भक्कमपणामुळे निश्चित ते ओझं उतरले, यात काही संशय नाही.
त्याचप्रमाणे ज्या व्यक्ती नोकरीसाठी वणवण फिरत होत्या अशा या सर्व व्यक्तींना या मार्च महिन्यात निश्चितपणे नोकरीचा योग संभवत आहे. त्यांच्या मनाप्रमाणे ज्या काही इच्छा आकांक्षा त्यांनी गृहीत धरल्या त्या निश्चितपणे फलद्रूप होणार आहेत. तर ज्या व्यक्तींना एकंदरीतच शेअर मार्केटच्या संदर्भातून काही गुंतवणूक केलेली होती त्या गुंतवणुकीच्या माध्यमातून त्यांना परतावा मात्र या महिन्यात जर काही व्यवहार केल्यास कमी होण्याची शक्यता दाट आहे. ज्या व्यक्ती परदेश गमनासाठी प्रयत्न करीत होत्या अशा ह्या सर्वसाधारणपणे कोणतेही नक्षत्र जरी असेल तरी या महिन्यात त्यांचे निश्चितपणे संधी प्राप्त होईल, यात काही संशय नाही. आपण या मीन राशीच्या राशीफलाच्या अंतर्गत काही मुद्दे पाहत आहोत. मीन राशीच्या एकंदरीत विद्यार्थी वर्गाला त्यांचे जे नियोजन होते त्या नियोजनाच्या बरहुकूम काही गोष्टी न झाल्यामुळे थोडीशी त्यांना मानसिक अशांतता या महिन्यात वाटेल. तर स्त्री वर्गाला हा महिना अतिशय उत्तम जाणार आहे. एकंदरीतच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना या महिन्यात अतिशय व्यस्ततेचा जाणार असल्याने त्यांनी त्यांच्या खाण्यापिण्याची विश्रांतीची वेळ मात्र त्यांनी नीट राखली पाहिजे, जपली पाहिजे, जेणेकरून त्यांचं कोणतंही आरोग्य बिघडणार नाही याची काळजी मात्र त्यांनी त्यांची स्वतःहूनच घ्यायची आहे. एकंदरीतच या राशीच्या व्यक्तींना कोणत्या गोष्टीपासून सावधानता बाळगावी लागणार आहे. सर्वसाधारणपणे या मीन राशीच्या व्यक्तींना या मार्च महिन्यात साधारणपणे भाजणे कापणे आणि त्याचप्रमाणे वाहनाच्या संदर्भातून अतिशय काळजी घेण्याची या महिन्यात गरज आहे. आपण आज या मार्च 2024 हा महिना कसा जाईल या अंतर्गत मीन राशीचं राशीफल पाहिले. पुढच्या वेळी भेटूया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.